नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य अश्विन फोले ट्रॅव्हल विथ अजिंक्य या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत करतो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण आलो आहोत राजीव गांधी पार्क पुणे इथे. सर्वप्रथम मी तिकीट काढून घेतलेले आहे. लहान मुलांकरिता 10 रुपये आणि मोठ्यांकरिता 40 रुपये तिकीट आहे. आपल्याला लाईनमध्ये लागायचे नसले तर इथे ऑनलाईन सुविधाही उपलब्ध आहे. उद्यानाची वेळ ही सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 ही आहे. उद्यान बुधवारी बंद राहील. कात्रज सर्प उद्यान हे पुण्यात पुणे-सातारा महामार्गावर कात्रज इथे वसलेले आहे. इथे प्राण्यांना संरक्षण देऊन त्यांचे जतन व संवर्धन केले जाते. हे उद्यान 3 भागांमध्ये विभागले गेलेले आहे: प्राणी संग्रहालय, तलाव आणि सर्प उद्यान. इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघायला मिळतात, जसे की माकड, हत्ती, मोर, कोल्हा, सिंह, जिराफ, वाघ, बिबट्या, अस्वल, हरिण इत्यादी. उद्यानात प्राण्यांना खाद्यपदार्थ देण्यास सक्त मनाई आहे. इथे फटाके फोडणे, कचरा करणे, विस्तव पेटवण्यास सक्त मनाई आहे, जेणेकरून प्राण्यांना त्रास होणार नाही. आपण जाऊया सर्प उद्यानाकडे. सर्प उद्यानात विविध प्रकारचे साप व सरपटणारे प्राणी पाहायला मिळतात. हा धामण जातीचा साप असून तो बिनविषारी आहे. हा साप घोणस जातीचा असून त्याची लांबी 3 ते 5 फूट असते. याचे डोके चपटे व त्रिकोणी असते आणि तो विषारी साप आहे. हा महाराष्ट्रातील 4 प्रमुख विषारी सापांपैकी एक आहे. काश्मीर सोडून भारतात सर्वत्र आढळतो. हा आहे जाळीदार अजगर आणि त्याच्या अंगावर पिवळसर जाळी असते. तो रात्रीला जास्त सक्रिय असतो. शरीराची लांबी जवळपास 12 फुटापर्यंत असते आणि तो पोहण्यात तरबेज असतो. ही आहे मगर. ती पाणी व जमिनीवर राहते आणि तिचे वजन 600 ते 900 किलो पर्यंत असते. ही जीवनकाळ हा 50 ते 75 वर्ष असतो. हा आहे चांदणी कासव आणि त्याच्या पाठीवर चांदणीसारखा आकार असतो आणि त्याचे जीवन वर्ष हे 150 वर्ष आहे. चला तर पाहूया मोर आणि गिधाड.
मित्रांनो, आपण बराच वेळ थांबलो पण मोर काय निदर्शनास आला नाही. जरी आपल्याला असली मोर बघायला मिळाला नसला तरी आपल्याला इथे नकली मोर बघायला मिळाला तर समाधान मानूया. तर मित्रांनो, हा आहे गिधाड, बघू शकता. तळे हा उद्यानातील एक प्रमुख भाग असून तो 17 एकर मध्ये पसरलेले आहे. मित्रांनो, ही आहे इलेक्ट्रिक बॅटरी व्हेइकल. जर आपल्याला पायी चालायचा कंटाळा आला असेल तर यात बसून आपण उद्यानाची सैर करू शकतो. याचे तिकीट लहान मुलाकरिता 25 रुपये आहे तर मोठ्यांकरिता 40 रुपये आहे. चला तर बघूया मांजरीचे प्रकार. या मांजरीचे नाव मला तर माहित नाही मित्रांनो. जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. ही आहे वाघाटी जातीची मांजर आणि मांजरीच्या डोक्यावर 4 काळसर रंगाची पट्टे असतात. यांच्या आकार व वजनात प्रदेशानुसार भिन्नता येते. याच्या अंगावरील रंग व ठिपके बिबट्याप्रमाणे असतात. ही हुबेहूब बिबट्याची प्रतिकृती आहे. तर बघा, बेंगाल टायगर आलेला आहे. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. वाघाचा रंग पिवळा व हलका नारंगी असतो. अंगावरील पट्टे गडद, तपकिरी व काळे असतात. त्याची शेपटी काळ्या रिंगाची व केशरी असते.
ते भारतातील सुंदर वन इथे आढळतो. तसेच नेपाळ व भूटानमध्ये पण आढळतो. त्यांचे खाद्य मुख्यतः हरिण, रानडुक्कर, वानर, सांबर, ससा इत्यादी आहे. मित्रांनो, बेंगाल टायगरलाच भारतीय वाघ असे म्हणले जाते. मित्रांनो, मी बघितलाय बेंगाल टायगर. तुम्हीही बघा आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा कसा वाटला तो. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर तेही विचारा. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.